शिवप्रतिष्ठानचे नेते संभाजी भिडेंना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली। तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घ्या असं सांगण्यात आलं। याआधी भिडे आणि समर्थकांनी वारीत शस्त्र आणलेली होती आणि वारीत शस्त्र आणल्यानं आणि तेढ निर्माण करणाऱ्या भाषणावरून गुन्हा दाखल झालेला होता। यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची पुणे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय हे आधीचं सगळं प्रकरण होतं आणि आता जी नोटीस बजावण्यात आली या नोटिसीत काय नेमकं म्हटलंय? दीपक, जर आपण बघितलं तर आधीची पार्श्वभूमी पाहता भिडे गुरुजी नेहमीप्रमाणे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखीचं दर्शन घेत असतात। त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने त्यांचे जे समर्थक असतात ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। मात्र गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काही तेढ निर्माण झालेलं होतं। त्यांच्या भाषणावरून एवढंच काय तर काही समर्थक त्या ठिकाणी गोंधळ देखील घालत होते। अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। भिडे गुरुजींना ही नोटीस देण्यात आलेली आहे। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी तुम्ही पूर्ण घ्यायची, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी नोटीस पुणे पोलिसांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे भिडे गुरुजींना। भिडे गुरुजी आता पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर दाखल झालेले आहेत। हजारोच्या संख्येने त्यांच्यासोबत त्यांचे धारकरी अर्थातच समर्थक त्यांच्यासोबत आहेत। पोलीस बंदोबस्त कडेकोट त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अर्थात ते त्या ठिकाणी भाषण सुद्धा करतात। भाषणावर देखील बारीक नजर पोलिसांची असणार आहे। कुठंही असं वाक्य किंबहुना असं भाषण त्यांनी केलं ज्याच्या माध्यमातून तेढ निर्माण होऊ शकतं, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अशी नोटीस त्यांना देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच पुणे शहरात आणि जिथं भिडे गुरुजी असणार आहेत तिथं कडेकोट बंदोबस्त पोलिसांकडून तैनात करण्यात आलाय। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान संभाजी भिडे यांनी पुण्यातील जेम रोडवरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं, तर पुण्यात पालखी दाखल झाल्यानंतर संभाजी भिडे वारकऱ्यांसोबत सहभागी होणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।